तलावामध्ये स्वतः तिकडचे स्थानिक आमदार आणि नगरसेवक, काही शिवसेनेचे पदाधिकारी हे स्वतः जाऊन फेरीवाले उठवायच्या मागे लागले होते. प्रशासनावरती त्यांचा अंकुश नाही आहे, तुम्ही बघितलं असेल. असं त्यांनी स्वतःनीच सांगितलं की तुम्ही उठवला नाही तर मग आम्ही तीव्र आंदोलन करू. ही शोकांतिका आहे डोंबिवलीकरांसाठी, कल्याण डोंबिवलीकरांसाठी, की स्वतः निवडून आलेली लोकप्रतिनिधी, मग ते भले निवडून आलेले किंवा बिनविरोध आलेले, हे त्यांची भूमिका बजावू शकत नाहीये. आणि एका ठिकाणी आपण बघितलं असेल, काही दिवसांपूर्वीच महापौरांचा एक फोटो व्हायरल झालेला होता की जिथे त्या स्वतः एका हातगाडीवाल्याकडनं काही सामान घेत होते आणि त्यांच्या छोट्याशा त्या धंद्याला ते प्रोत्साहन देत होते. हे तुम्ही देखील बघितलं असेल. तर नक्की त्यांची भूमिका काय आहे की हातगाडीवाल्यांकडनं हे सामान घेऊन त्यांना, त्यांच्या छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे का त्यांना असा जबरदस्तीने उठवून त्यांना उद्ध्वस्त केला पाहिजे? तर जेव्हा मी माझ्या फॅमिली सोबत गेली होती शॉपिंगसाठी, पण मी त्या फेरीवाल्यांकडे कोणतीही वस्तू घेतलेली नाही आहे. हे तुम्ही बघता आहेत की माझ्या हातात एक मोबाईल आहे आणि 2 महिला आहेत, त्या माझ्याशी चर्चा करत आहेत की मॅडम आमची इथे पाण्याची समस्या आहे. जेव्हा नागरिक आम्हाला रस्त्यात भेटतात तर त्यांच्याशी मला चर्चा करणं गरजेचं आहे. मी त्यांना टाळू शकत नाही आहे. त्यामुळे मी एवढं सांगेल की मी कोणत्याही फेरीवाल्याला पाठीशी घालत नाही आहे किंवा मी त्यांच्याकडून कोणती वस्तू खरेदी करत आहे. मी एक सामान्य नागरिक आहे, त्याच्यामुळे मी एवढं सांगेल की मी सामान्य घरातले असल्यामुळे मी कोणत्याही फेरीवाल्याकडून काही वस्तू घेतलेली नाही आहे. हे तुम्हाला त्या व्हिडिओतही दिसतं आहे. आणि मी एवढं सांगेल की आपण आता फेरीवाला झोन, फेरीवाला क्षेत्रही आपण करतो आहे आणि पार्किंग, हे दोन्ही आपण आता नियोजन करतो आहोत. विरोधी पक्षांनी जर त्यांना असं वाटतं की मी राजीनामा द्यावा, पण कोणतेही राजकारण न करता विकासाकडे जर त्यांनी लक्ष दिलं तर खूप चांगलं होईल असं माझं तरी मत आहे. आणि मी विकासाच्या दृष्टीने चालणं करते आहे आणि काम माझं फक्त विकासासाठीच आहे आणि मी तोच करणार आहे. कोणी कितीही काय सांगितलं, कोणी कितीही राजकारण केलं तरी मी माझा विकास हा ध्येय धरून चाललेले आहे. फेरीवाल्यांबरोबर तुम्ही काही विक्री करत असल्याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला. जर तसं घेत असेल सामान तर तुम्ही मला ते प्रूफ करावं की मी त्यांच्याकडून सामान घेते आहे. तुम्ही जर त्या व्हिडिओत बघत असाल तर माझ्या हातात 2 मोबाईल आहेत, बाजूला माझ्यासमोर 2 लेडीज आहेत, त्या माझ्याशी डिस्कशन करत आहेत. तुम्हाला असं दिसत असेल तर त्यांनी मला प्रूफ करावं.